स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 31. दादा, हे बघ, आपल्याला ह्या पथ्यावर पोहोचायचं आहे. प्रसादने हातातील मोहिनीच्या मेडिसिनची प्रिस्क्रिप्शन शुभम समोर धरत त्याला सांगितलं. प्रसादकडे मोहिनी जेव्हा तिचा आणि पियुषचा इतिहास सांगायला आली होती तेव्हा तिची तापाच्या मेडिसिनची प्रिस्क्रिप्शन प्रसादकडेच राहिली होती आणि आता तीच प्रिस्क्रिप्शन सोबत घेऊन प्रसाद सुरतला आला होता. त्या प्रिस्क्रिप्शनवर दिलेल्या हॉस्पिटलच्या पत्त्यावर दोघांनी पोहोचायला ठरवलं. कारण त्या तापाच्या मेडिसिनमध्ये 2 प्रकारच्या मेडिसिन्स ह्या अबॉर्शनच्या पण होत्या. हे प्रसादला शुभमने तो मुंबईत त्याच्या आईसोबत आला होता तेव्हा सांगितलं होतं आणि त्या मेडिसिनचे नाव बघूनच तर शुभमने प्रसादला मोहिनीबद्दल जाब विचारला. शुभमला प्रिस्क्रिप्शन बघून लगेच खूप काही मिळाल्यासारखं वाटलं आणि दोघेही त्या हॉस्पिटलच्या दिशेने रवाना झालेत. आणि पुढे परत कसं काय झालं प्रसाद मोहिनीला सांगू लागला. सर्वात आधी आम्ही कंचनपेक्षा पियुषने तुला दिलेल्या त्या अबॉर्शन मेडिसिन कुठून आणि कोणाकडून आणल्या होत्या ते शोधायचं ठरवलं. कारण कंचन जरी नसती वेळेवर मिळाली तरी त्या मेडिसिन देणाऱ्या व्यक्तीला घेऊन आम्ही कोर्टात पोहोचणार होतो आणि पियुषला शिक्षेस पात्र ठरवणार होतो. म्हणून मग आम्ही सरळ सुरत शहराकडे निघालो. तिथे पोहोचल्यावर आम्ही प्रायव्हेट कॅब बुक केली. त्यामुळे जेणेकरून पुढील काम पटापट होणार होते आणि ते करावेच लागणार होते कारण वेळ कमी होता. आम्ही दोघेही सकाळपासून उपाशीच होतो. आम्ही थोडं पुढे गेल्यावर एक हॉटेलमध्ये पटापट थोडंफार जेवण केलं आणि परत हॉस्पिटलच्या दिशेने निघालो. हॉस्पिटल सुरत स्टेशनवरून जास्त लांब नव्हतं. ही एक देवाचीच कृपा म्हणावी असं आम्हाला दोघांना वाटत होतं. प्रसादला सांगता मध्येच ऑफिसमधून फोन आला. तो थोडंसं बोलायला बाजूला गेला. परत तो मोहिनीसमोर येऊन बसला तेव्हा थोडा चिंतेतच दिसला. कदाचित त्याने अशी अचानक सुट्टी घेतल्यामुळे आज ऑफिसमधल्या 2-3 मीटिंग्स त्याच्याकडून मिस झाल्यामुळे त्याचा गोंधळ उडाला होता. पण त्याने मोहिनीला तसं दिसू नाही दिलं आणि तो पुढे सांगायला लागला. मी ड्रायव्हरला सारखं सांगत होतो की गाडी थोडी फास्ट चालवा. माझी तळमळ बघून शुभम दादाचा जीव कासावीस होत होता. त्याला पहिल्यांदा कळत होतं की खरं प्रेम काय असतं ते. मी सतत ते प्रिस्क्रिप्शन आणि बाहेरील परिसर न्याहाळत होतो. कदाचित तो पत्ता चुकायला नको म्हणून. पण अखेर कॅब ड्रायव्हरने आम्हाला एकदम बरोबर पत्त्यावर नेऊन पोहोचवलं. ड्रायव्हरला आम्ही दिवसभर सोबतच ठेवलं होतं. तो पण आमच्या मदतीसाठी हॉस्पिटलमध्ये आमच्यासोबत आला. कारण गरज पडलीच तर गुजराती भाषेत बोलण्यासाठी आम्हाला त्याची मदत झाली असती. आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर बघितलं तर आधीच डॉक्टरच्या OPDसाठी खूप मोठी लाईन होती. इतका वेळ लाईनमध्ये उभं राहायला जमणार नव्हतं. मग आता काय करायचं म्हणून आम्ही मग तिथल्या मेडिकलमध्ये गेलो. त्या मेडिकलवाल्याला ती प्रिस्क्रिप्शन दाखवली आणि त्यानेही होकार दिला की त्या प्रिस्क्रिप्शनवरच्या सर्व मेडिसिन ह्या त्या मेडिकलमधूनच खरेदी केलेल्या आहेत. दादाला आणि मला थोडं बरं वाटलं की म्हणजे कमीत कमी हे तर निश्चिन्न झालं होतं की त्या मेडिसिन तिथूनच घेतलेल्या आहेत. आम्ही मेडिकलपासून थोडं बाजूला जाऊ लागलो तर मेडिकलवाल्याने आम्हाला परत माघारी बोलावलं आणि परत आमच्याकडून प्रिस्क्रिप्शन मागितली. त्याने प्रिस्क्रिप्शन हातात घेऊन पूर्ण मेडिसिन व्यवस्थित वाचल्या आणि आम्हाला सांगितलं की त्या मेडिसिनमध्ये 2 प्रकारच्या मेडिसिन्स ह्या तिथल्या डॉक्टरच्या अक्षरात नाही लिहिलेल्या आहेत. त्या 2 अबॉर्शनच्या मेडिसिन्स ह्या तिथल्या गायनाकॉलॉजिस्टच्या अक्षरात नव्हत्याच. त्या दुसरंच कोणीतरी लिहून दिलेल्या होत्या. आम्हाला त्या मेडिकलवाल्याचा विश्वास नाही पटला. आम्हाला वाटलं तो आमच्याशी आता खोटं बोलतोय. पण आमच्यासोबत आलेल्या कॅब ड्रायव्हरने गुजराती भाषेत त्या मेडिकलवाल्याला रिक्वेस्ट केली की गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टरांच्या अक्षरात असलेली एखादी प्रिस्क्रिप्शन दाखव म्हणून. त्यानंतर त्या मेडिकलवाल्याने आम्हाला लगेच गायनाकॉलॉजिस्ट डॉक्टर्स अक्षर दाखवलं. तेव्हा आम्हाला कळालं की पियुषने त्या गोड्या डॉक्टरच्या न कळतच कोण दुसऱ्याकडनंच लिहून घेतल्या होत्या आणि त्या हॉस्पिटल आणि डॉक्टरच्या नावाखाली तिथून खरेदी केल्या होत्या. पण नक्की कोण असेल ती व्यक्ती ज्याच्याकडून पियुषने त्या मेडिसिन्स लिहून घेतल्या होत्या हा एक नवीन प्रश्न आमच्यासमोर येऊन ठेपला. आधीच इतका गुंतावून बसला होता त्यात आणखीन एक नवीन टेन्शन उभं राहिलं आणि शुभम दादा खूप हताश झालो होतो. मी तर गपकन तिथे मेडिकल जवळ असलेल्या एका बाकावर बसून घेतलं. काहीच सुचायला मार्गच नव्हता. त्यात अजून कंचनला शोधायचं होतं. वेळ निघून जात होती. जशी संध्याकाळ होऊ लागली होती तशी जीवाची धडधड वाढत होती. कारण रात्रीच्या ट्रेनने परत रिटर्न निघायचं होतं. पण देवाचीच काहीतरी कृपा
म्हणून तिथे एक नर्स एका ICUमध्ये ॲडमिट असलेल्या पेशंटचे मेडिसिन द्यायला ते मेडिकलमध्ये आली. माझं तिच्यावर अजिबात लक्ष नव्हतं. मी तर विचारातच सुन्न झालेलो होतो. पण शुभम दादाने त्या नर्सला आम्ही सोबत नसलेली प्रिस्क्रिप्शन दाखवली. त्यावर लिहिलेल्या त्या अबॉर्शनच्या मेडिसिनचं अक्षर तिथल्या स्टाफपैकीच कोणाचं आहे का हे ओळखायला लावलं. त्या नर्सने आमच्याकडे असलेल्या बॅग वगैरे बघून आमच्यावर जरा जास्तच नजर रोखून बघितली आणि कदाचित आम्ही गुजरातचे नसून कुठले बाहेरचे आहोत हे तिने लगेच ओळखलं होतं. तिने अक्षर ओळखायला नकार दिला आणि ती जाऊ लागली. पण आमच्यासोबत असलेल्या कॅब ड्रायव्हरने लगेच तिला गुजराती भाषेत तिला विनवणी केली आणि ती लगेच माघारी फिरली. तिने प्रिस्क्रिप्शन हातात घेऊन व्यवस्थित चेक केलं आणि सांगितलं की ते अक्षर त्याच हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या एका सलोनी नावाच्या नर्सचं आहे. मी तर पटकन त्या बाकावरून उठून तिला जाऊन तिचे आभार मानले आणि लगेच तिला विचारलं की आम्ही आणि सलोनीची आत्ताच भेट घडवून दे, तुला पाहिजे ते देऊ आम्ही, पण आता आम्हाला सांग सलोनी कुठे आहे. मनातून त्या सलोनी नावाच्या नर्सचं दादाला आणि मला प्रचंड राग उफाडून येत होता. पण आम्ही तिथे शांतच राहिलो, कारण अजून पुढचा भरपूर मोठा पल्ला आम्हाला गाठायचा होता. इतक्यात गडबड करून चालणार नव्हतं. त्यात ते राज्य दुसरं होतं, म्हणून आम्ही नरमाईनेच घेतलं आणि सलोनीविषयी विचारपूस केली. नेमकं त्या दिवशी सलोनीची नाईट शिफ्ट होती, रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत, आणि 8 पर्यंत थांबायला इतका वेळ नव्हता. मग आम्ही त्या नर्सला सलोनीला फोन करून थोडं लवकर बोलवायला सांगितलं. त्या नर्सने सलोनीला फोन लावला आणि सलोनीला आज डॉक्टरांनी लवकर बोलावलं आहे असं सांगून तिला लवकर हॉस्पिटलमध्ये यायला सांगितलं. त्या नर्सने लगेच सलोनीला फोन करून बोलावून घेतलं. हॉस्पिटलच्याच गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळे सलोनी लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आम्ही बाहेरच तिची वाट बघत थांबलो होतो. आमची अशी घाई गडबड बघून ती नर्स आमच्याकडे खूप संशयाने बघत होती. पण आम्ही तिला व्यवस्थित सर्व काही समजावून सांगितलं. दादाने त्याचं मेडिसिन्स रिसर्च सेंटर्स ID कार्ड आणि मी माझ्या ऑफिसचं ID कार्ड दाखवल्यावर त्या नर्स आणि मेडिकलवाल्याला आम्ही जरा खात्रीशीर वाटलो. सलोनी आल्याबरोबर त्या नर्सजवळ जाऊन काहीतरी बोलू लागली, पण त्या नर्सने लगेच सलोनीला आमच्याजवळ आणलं. एवढा तिथे थोडाफार गोंधळ पण झाला होता. OPDचे पेशंट पण संपले होते. अजून जास्त गोंधळ वाढायला नको म्हणून आम्ही सलोनीला एका बाजूला घेऊन गेलो. तिला बघताच मला तिची खूप चिडचिड आली होती, पण तिथे गप्प राहून काम करून घेण्यातच अर्थ होता. सलोनी आमच्याजवळ बसताच आम्ही तिला प्रिस्क्रिप्शन दाखवली. तिने आधी नकार दिला ते तिचं अक्षर आहे म्हणून, पण दादाने तिला डायरेक्ट धमकी दिली की जर तिने आत्ताच कबूल नाही केलं की हे अक्षर तिचं आहे आणि तिने त्या मेडिसिन्स पियुष देशमुख या व्यक्तीला लिहून दिल्या होत्या असं, तर आम्ही सरळ पोलीसमध्ये कंप्लेंट करू. पोलिसांची भीती आणि पियुषचं नाव 1 तास बाईला दरदरून घाम फुटला. पुढे जास्त काही विचारायच्या आतच तिने सर्व कबूल केलं की पियुष हा तिची बहीण कंचन हिचा बॉयफ्रेंड आहे आणि पियुषनेच तिला खूप सारे पैसे देऊन त्या मेडिसिन्स खरेदी करून आणायला सांगितल्या होत्या. बस तिथेच आम्हाला हवं ते सर्व मिळून गेलं होतं. प्रसादने सांगता एक सुस्कारा सोडला आणि मोहिनीकडे बघितलं. ती एकटक नजर लावून प्रसादकडे बघत होती आणि मनोमनी विचार करत होती की नक्की प्रसाद आणि तिच्यात नक्की असं कोणतं नातं होतं त्यासाठी त्याने इतकं जीवाचं रान केलं होतं. खूप स्तब्ध झाली होती ती. मोहिनी, काय झालं ग, असं का बघते, प्रसादने विचारलंच शेवटी तिला. नाही रे, काही नाही, बस असंच. बोल ना तू पुढे. मग पुढे काय झालं ते. तिचं मन त्याला बिलगायला आतुर झालं होतं, पण तिने मनाला थोडं आवरलं. उठून ती किचनमध्ये जाऊन पाणी पिऊन आली आणि सोबत एक ग्लासभर पाणी प्रसादसाठी पण घेऊन आली. तिने प्रसादला दुपारच्या जेवणाचं विचारलं, पण प्रसादने आज बाहेरूनच मागवायचे ठरवलं. तिला मात्र आज त्याला घरचंच जेवण भरवायचं होतं. तिने त्याला बाहेरून काही मागवायला नकार दिला आणि घरातच काहीतरी पटकन बनवते म्हणून ती किचनकडे गेली. तो तिला नको म्हणत होता, पण आज तिची इच्छाच होती त्याला फ्लॅटवर जास्त वेळ थांबवण्याची. तो नाही म्हणत तिने फ्रीज उघडून त्यात बघितलं भाजी बनवण्यासाठी काही आहे का. तिथे तिला 1-2 बटाटे आणि 1-2 टमाटे मिळाले. कांदा आणि टमाटे बटाटे कापून तिने बोलता भाजीला इतक्यात फोडणी पण दिली. प्रसाद तिच्याजवळ किचन ओट्याला पाठ लावून तिच्याकडे बघत उभा होता. तिने तिथूनच एका डब्यातून थोडं गव्हाचं पीठ घेऊन ते भिजवून पटापट 4-5 पोळ्या बनवून पण घेतल्या. हा मात्र तिच्या चपळ पानाला तोंड करून बघतच राहिला. त्याला असं बघून ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. त्याची हनुवटी तिने वर करून त्याचं तोंड मिटवलं आणि तो भानावर आला. आयला किती तो स्पीड बनायचा स्वयंपाक करायचा.
बाप रे, अगं तुला माहिती आहे का, अवघ्या पाऊण तासात तू भाजीपोळी बनवून पण टाकली आणि अवघ्या 2 मिनिटात कुकरला भात पण लावला. मला तर 2 तास लागले इतकं सर्व करायला. कमाल आहे यार तुझी. खरंच यार, तुम्ही बायका म्हणजे नुसती तलवारीची धार असतात, बोलण्यातही आणि कामातही. प्रसाद तिच्या कामाचं कौतुकच करत होता. हो ना, मग अशीच झटपट काम करणारी बायको शोधून काढू आपण तुझ्यासाठी. म्हणजे तुला रोज ऑफिसला नवीन नवीन पदार्थ मिळतील, टिफिनला ते पण वेळेवर. मोहिनी बेडरूममध्ये जाऊन तिचे ओले हात बेड जवळच असलेल्या एका रुमालाला पुसत बोलत होती. तुझ्या तर आता ना. प्रसाद इकडून दात ओठ खात खात संताप करत तिच्याकडे धावला. ती मात्र वेसावत असल्यामुळे तिच्या मागे असलेल्या बेडवर हातात तसाच रुमाल घेऊन जाऊन जोरात पडली आणि हा इकडून घाईघाईत गेल्यामुळे याला स्वतःला आवरता आलं नाही. गेला तसं तिच्या अंगावर जाऊन धबक पडला. काय म्हणाली आ? काय म्हणाली? कशी बायको आणणार माझ्यासाठी आ? कशी बायको आणणार? आणि तू शोधणार का बायको? त्याची अजूनही मस्तीच चालू होती. ती पण त्याच्या बोलण्यावर खुदखुदून हसत होती. तिचे थोडे केस त्याच्याकडून ओढले गेले आणि ती किंचित ओरडली आणि त्याला जणू अचानक भान आलं की तो थोडा वेळ विसरूनच गेला की तो किती तिच्या जवळ पोचले ते. तो पटकन अपराधी भावनेने तिच्याकडे बघू लागला आणि मस्तीच्या नादात तो कसा काय इतका तिच्याजवळ येऊन पोहोचला हे त्याला कळलंच नाही. तो पटकन बेडवर जोर देऊन त्याने दोन्ही हात टेकवून उठणार तितक्यात तिने त्याच्या टी शर्टची कॉलर धरून त्याला अधिकच जवळ खेचलं. प्रसाद, तिचा हळूवार आवाज त्याच्या कानात घुमला. त्याच्या मानेवर शहारा आला. प्रसाद, अजून किती दिवस हा लपंडाव खेळायचा? तुला नसल भान तरी मला आहे रे जाण. पण माझ्यासाठी, केवळ माझ्यासाठी केलंस ना तू इतकं जीवाचं रान. मग आता जरा धुंदी चढू दे प्रेमाची आणि विसरू दे मला तुझ्या मिठीत माझं देहभान. ती त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याकडे ओढत त्याच्या कानाशी गुंजली. तिचे डोळे मिटलेले होते. तिचे शब्द ऐकून तोही भानावर आला आणि त्याने तिच्या अधिक जवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावर पसरलेले केस सावरले. त्याने त्याचे ओठ अलगद तिच्या कपाळावर टेकवले. दोघातलं अंतर संपत चाललंय होतं. त्याने तिच्या कपाळावर विसावलेले त्याचे ओठ आता खाली आणले आणि तिच्या ओठांवर ते विसवण्याचा मोह त्याला आवरता आला नव्हता. तिच्या ओठांवर त्याच्या ओठांनी पोचवायच्या आधीच इकडे कुकरमध्ये लावलेला भाताने कुकरला इशारा देऊन जोरात शिटी मारायला लावली आणि दोघेही पटकन उठूनच बसले. मोहिनी तर त्याला ढकलून सरळ गॅलरीमध्ये पडून गेली. तो मात्र तसाच बेडवर पालथा पडून राहिला. दोघांना आता असं झालं की दिवसभर एकमेकांची नजर एक नको व्हायला. ती तिचा श्वास नियंत्रणात करत होती. चेअरवर बसून तिने पटकन एक ग्लासभर पाणी घटघट पिऊन घेतलं. तिला थोड्या वेळापूर्वी काय काय घडून गेलं सर्व नजरेसमोर येऊ लागलं आणि ती अधिकच शहारून गेली. आपण असं कसं वाहून गेलो आज, याची तिला लाज वाटू लागली. तो काय विचार करेल हे द्वंद्व मनात चालू झालं. किती रोमॅन्स तरळला होता ना अंगात. बापरे, विचार करून ती अधिकच जोरजोरात श्वास घेऊन लागली. अशा भावना या आधी कधीच दाटून आल्या नव्हत्या. मग आज कसं काय? पण जे काही होतं ते खूप छान वाटत होतं. ती पुन्हा लाजली. खालचा ओठ दातात गच्च दाबून तिने डोळे गच्च मिटून घेतले. मोहिनी, गॅस बंद करू का? भात शिजला असेल. ती गॅलरीमधून लवकर घरात नाही आली म्हणून प्रसादला कळून चुकलं की ती त्याच्यापासून नजर चोरते आणि तिला आता खूप लाजल्यासारखं होते. म्हणून तिला नॉर्मल करण्यासाठी त्याने विषयच बदलला आणि भाताचं नाव पुढे केलं. त्याचा आवाज ऐकून ती जरा सावरली. दोघांनी जेवणाची तयारी केली. मस्त जेवण केलं. प्रसादला आज खूप दिवसानंतर घरचं जेवण मिळालं म्हणून त्याने मस्त पोटभर जेवण केलं. पण मोहिनी जेवताना जास्त बोलत नव्हती हे त्याच्या लक्षात आलं होतं. मोहिनी, आईस्क्रीम खाणार का? जेवण झाल्यावर त्याने परत तिला नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला. नाही अरे नको आता आईस्क्रीम. मला आता बाकी राहिलेलं कंचन प्रकरण ऐकायचं आहे. आवर पटकन. जेवण झाल्यावर सांग मला पुढे काय काय झालं ते. ती आता बहुतांशी आधीच्या विचारातून बाहेर आली. सर्व आवरून दोघेही मस्त सोफ्यावर बसले, पण वेगवेगळ्या सोफ्यावर बसले. त्याने तिला त्याच्या जवळ बसायला सांगितलं पण तिने नकार दिला. नको रे बाबा, अजिबात नको. आता जर तुझ्याजवळ बसले आणि स्वतःला तुझ्यात हरवून बसले तर आता काय गॅसवर कुकर नाहीये बाबा मला भानावर आणायला. तिने स्वतःच्याच वागण्याची मज्जा उडवली. तिचं बोलणं ऐकून प्रसाद खडखडून हसला आणि त्याने आता गुजरातला पुढे काय ते झालं सांगायला सुरुवात केली. पुढे आम्ही सलोनीला लगेच कंचनला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलावून घ्यायला सांगितलं. आधी तिने नकार दिला आणि आम्हाला विचारलं पण की या सर्व प्रकरणात कंचनचं काय संबंध? मेडिसिन
तर तिने दिल्या होत्या, मग कंचनला का बोलवायचं? ती नकारातच देत होती. तिला ह्या सर्वांमध्ये कंचनला अडकायचं नव्हतंच आणि आपल्याला तर खरं काम कंचनकडेच होतं. पण कंचनपर्यंत पोहोचण्याचा मार्ग फक्त सलोनीच होती आणि त्यातल्या त्यात ती कंचनची बहीण होती. मी सलोनीवर चिडलो. तिला मी सरळ सरळ धमकीच दिली की आता जर थोड्या वेळात कंचन इथे नाही पोचली तर येत्या काही वेळात तुझी बेल करण्यासाठी कंचन आणि तुझे वडील आई वडील पोलीस स्टेशनमध्ये पोचतील. तुला मान्य असेल तर सांग, बोलावून का पोलिसांना? तितक्यात तिथे आतमधून डॉक्टर पण बाहेर आलेत. त्यांनी सर्व प्रकरण आमच्याकडून ऐकून घेतलं. गायनाकोलॉजिस्ट डॉक्टर सलोनीवर चिडल्या. त्यांनी सलोनीला लगेच तिची बहीण कंचनला फोन करून बोलवायला सांगितलं. सलोनी घाबरली आणि तिने पटकन कंचनला फोनच लावला. सलोनी पुरती घाबरून गेली होती. तिला आमची तर भीती वाटतच होती, पण थोड्या वेळात डॉक्टर आणि पोलीस हे सर्व ऐकून ती जास्तच घाबरू लागली. मला तिचं असं घाबरून बघून वाईट वाटलं. तिने जरी पियुषच्या शब्दात अडकून आणि पैशाचं आमिष बघून हे सर्व केलं होतं, पण ती वयाने थोडी लहान होती. तिच्या विचारक्षमतेची मला कीव आली. पण त्यावेळी अचानक तुझा चेहरा डोळ्यांसमोर आला आणि माझ्यातलं मऊ झालेलं मन पुन्हा रागाने दाटून आलं. तुझ्यासोबत ज्यांनी ज्यांनी अन्याय केला होता ना, ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला होता, त्यांच्याविषयी काळजी करणं मला जमेनासं होत होतं. आम्ही तिथे बाहेरच बसलेलो होतो, पण डॉक्टरांनी आम्हाला आतमध्ये बोलावून घेतलं. एक OPD रूममध्ये एकांतात बसायला जागा दिली. आमच्यासाठी त्यांनी चहा मागवला. चांगले होते ते डॉक्टर आणि तिथला स्टाफ. थोड्या वेळात कंचन तिथे येऊन पोहोचली. ती सरळ ऑफिसमधून निघाली होती तशी हॉस्पिटलमध्येच येऊन धडकली. आल्या आल्या तिने सलोनीला जवळ घेतलं. सलोनी तिच्या जवळ जाऊन रडू लागली. सलोनीला असं रडलेलं आणि घाबरलेलं बघून कंचन आमच्यावर सरळ सरळ चिडायला लागली. शुभम दादाला ती दम देऊ लागली. पण आम्ही काही बोलायच्या आत त्या गायनाकोलॉजिस्ट डॉक्टरने तिला चांगल्या भाषेत सुनावलं. कारण सलोनीच्या त्या चुकीमुळे हे प्रकरण डॉक्टरांच्या अंगलट तर आलंच होतं, पण हॉस्पिटलची बदनामी पण झाली असती. कंचनला सर्व प्रकार मी शांततेत समजून सांगितला. तिच्या बहिणीने पैशासाठी काय माती खाल्ली हे कळल्यावर ती तर गच्चच झाली. तिच्या तोंडातून शब्द बाहेर येत नव्हता. सलोनी रडका चेहरा घेऊन पुन्हा कंचनच्या समोर गेली आणि कंचनने तिथेच सलोनीच्या कानाखाली एक वाजवून लावली. कारण पैशासाठी सलोनीने जी चूक केली होती ती जर पोलिसांपर्यंत जर पोचली तर किती काय काय घडू शकतं याचा विचार करूनच कंचन हादरून गेली. कंचनला तुझ्याविषयी सर्व ऐकून खूप त्रास झाला, खूप वाईट वाटलं तिला आणि पियुषची पण खूप चिडचिड झाली होती. ज्या माणसावर तिने इतका विश्वास ठेवला होता, ज्याला तिने तिचं सर्वस्व देऊन केलं होतं, त्या माणसाने स्वतःच्या बाळाला सुद्धा या जगात येऊ दिलं नाही. म्हणजे तो किती क्रूर असू शकतो याची तिला कल्पनाच करवत नव्हती. तुझ्यासोबत काय काय घडून गेलं, तुला अबॉर्शन वेळी किती त्रास झाला हे सर्व सांगितल्यावर कंचन पटकन आमच्यासोबत कोर्टात यायला तयार झाली. तिने दिलेल्या साक्षीमुळे पियुषला तर शिक्षा होईलच, पण तीही शिक्षेस पात्र ठरेल हे तिला कळून गेलं होतं. पण तिला तिच्या स्वतःपेक्षा जास्त काळजी सलोनीची वाटली होती. कारण सलोनी अजून लहान आहे म्हणून तिला आता पासूनच कोर्ट कचेरी हे दाखवायला नको म्हणून कंचन तशीच आमच्यासोबत कोर्टात यायला निघाली आणि अखेर आम्ही मिळेल त्या ट्रेनने कोर्टात पोचलो. बाहेर शिपाई होते, त्यांना विचारून खूप शोधत शोधत तुझ्या केसच्या कक्षेत कंचनला पाठवलं आणि सर्व काही मग तिथून पुढे व्यवस्थित पार पडलं. असं घडलं मग कंचन पुराण आणि माझी मोहिनी अखेर त्या नालायक माणसाच्या बंधनातून मुक्त झाली. तिचं आभाळ पेलायला, नवीन भरारी घ्यायला, तिचं आयुष्य तिच्या प्रेमाने जगायला. प्रसादच्या शेवटच्या चारोळीवर मोहिनी पटकन जागेवरून उठून आली आणि तिने प्रसादला मिठीत घेतलं. त्यानेही तिला घट्ट मिठीत घेतलं. हल्ली दोघांनाही आता कोणाचीच भीती वाटत नव्हती, पण तरीही दोघांचं मन खूप ताब्यात होतं. त्यांची मर्यादा त्यांनी खूप खोलवर आखून ठेवली होती. सध्या तरी त्यांना एकमेकांना वेळ द्यायचा होता. जे क्षण कॉलेजला असताना जगायचे होते, सध्या त्या क्षणांना ते जगत होते. एवढा संध्याकाळ होत आली होती. संध्याकाळचं चहा दोघांनी सोबत घेतला. ऑफिसच्या वेळेनुसार मोहिनीला घरी पोहोचायचं होतं. तसं तिने आता घरी सतीशला जरी सांगितलं की ती प्रसादकडे गेली होती तरी तिला कोणीही काहीही बोलले नसते. पण म्हणतात ना, चोरून चोरून भेटण्याची मज्जाच वेगळी. कॉलेजचं आयुष्य जगायचं होतं, मग काय चोरून चोरूनच भेटायचं तिचं मन होतं असायचं. मोहिनीने चहा घेऊन पटकन प्रसादसाठी रात्रीचं जेवण बनवून ठेवलं.
त्याला जणू आतापासूनच वाटत होतं की मोहिनी त्याची बायकोच झाली आहे. तो सारखा तिचं दिवसभर वागणं बघून स्वप्नातच हरवत होता आणि तिलाही त्याचं स्वप्न पूर्ण करावंसं वाटत होतं. संध्याकाळी सर्व आवरून दोघेही मोहिनीच्या घराकडे निघाले. कारमध्येच दोघांनी सुनीताच्या लग्नाला जाण्याचा प्लॅन बनवला आणि आता सुनीताच्या लग्नाची तयारी करायची होती. मोहिनीला तिच्या बिल्डिंग खाली सोडून प्रसाद निघून गेला आणि आता सरळ सुनीताच्याच लग्नात भेटू असं सांगून मोहिनीने ही प्रसादचा निरोप घेतला.